केली पाहिजे। गुरुजी विना इथून शिक्षण आमच्या हक्काचा, शिक्षण आमच्या शाळा चिखली येथील विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेमध्ये 108 विद्यार्थी आहेत, आणखी शिक्षक 2। आम्ही आज इथे जिल्हा परिषद भंडारा येथे आलो आहोत शिक्षक मागण्यासाठी। आम्हाला शिक्षक पाहिजे। जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही। आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये या जिल्हा परिषद प्रशासन आणि शासन यांच्या दुहेरी नीतीमध्ये आम्हाला आज धरणं आंदोलन करण्यासाठी भाग पाडलेला आहे। आम्ही यांना 15 दिवसापूर्वी निवेदन दिला होता की आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे पद रिक्त आहेत, तुम्ही ताबडतोब भरा व त्यांची शिक्षकांची सोय करा। 15 दिवसा अगोदर अल्टिमेट दिला होता, तरी यांनी जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडे कानाडोळा केला। पुन्हा मी यांना 13/1/2026 पुन्हा अल्टिमेट दिला की 8 दिवसाच्या आत आमची मागणी पूर्ण करणार नाही तर आम्ही 22 तारखेला धरणं आंदोलन देऊ। यांनी ती मागणी पूर्ण केली नाही, म्हणून आज आम्ही धरणं आंदोलन जिल्हा परिषद शासन प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही धरणं जास्तीत जास्त खूप जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, परंतु त्या ठिकाणात विद्यार्थ्यांची मागणी हे खरोखर ग्राह्य आहे। कारण आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक संख्या पुष्कळ कमी झालेली आहे, त्यामुळे एकही असा गाव नाही का त्या ठिकाणात फुलफिल शिक्षक आहेत म्हणून। आणि त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अगर आमच्या मुलांना, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षक भरती दिलं नाही, आज एक शाळा आली, उद्या पूर्ण भंडारा जिल्ह्यातल्या शाळा, उद्या या जिल्हा परिषदच नाही तर कलेक्टर ऑफिस म्हणा पूर्ण भंडारा जिल्ह्यातल्या शाळा बंद व्हायची हे नाकारता येत नाही। शक्यता 100% येत्या काही दिवसामध्ये होणार आहे। तरी पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तात्काळ याच्यासाठी आपण शिक्षण भरती घ्यावी। आमच्या